2-3 दिवसापासून फेसबुकवर एक मेसेज फिरत आहे की मी अमुक अमुक फेसबुकला मी माझं परमिशन देत नाही आहे, कुठला फोटो वापरायला, कुठला व्हिडिओ वापरायला माझी परमिशन त्यांना घ्यावी लागेल, मी त्यांना परमिशन देत नाही वगैरे वगैरे. त्याच्यामध्ये टायमिंग, त्याच्यामध्ये डेट, सगळ्या गोष्टी आहेत. लोकांनी धडाधड धडाधड त्याची कॉपी पेस्ट करून स्वतःच्या प्रोफाईलवर टाकले. त्याचा मागचा पुढचा कुठलाही विचार केला नाही की खरंच ते सत्य आहे किंवा मग खोटं आहे, ह्याचा काही गंधन नाही. एकाने टाकली, दुसऱ्याने टाकली, 2-4 जणांचं बघितलं की फटाफट आपली कॉपी करायची, स्वतःच्या प्रोफाईलला जाऊन पेस्ट करायचं. गोष्टी आपल्यासाठी किती किती घातक आहेत आपल्याला माहितीच नाही कळत. आपण धडाधड आपले लेकरांचे फोटो म्हणा किंवा मग आणखी कुठं बाहेर गेलो, कुठं फिरायला गेलो त्याचे फोटो म्हणा स्टेटसला टाकून देतो, स्टोरीला टाकून देतो, बिनधास्त सोशल मीडियावर आपण अपलोड करत राहतो. एक तुम्हाला असा चित्रपट सांगणार आहे की ज्या चित्रपटामध्ये अशाच गोष्टी घडलेल्या आहेत. मराठीमधला चित्रपट आहे टेक केअर गुड नाईट. सचिन खेडकर, पर्ण पेठे, महेश मांजरेकर असे चांगले कलाकार असलेला चित्रपट आहे. 2018मध्ये हा चित्रपट आला होता. त्यावेळेस त्या चित्रपटाने आपल्याला सांगितलं होतं ऑनलाईन सायबर अटॅक कशा प्रकारे होतात, त्याच्यापासून वाचण्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या चित्रपटामध्ये बघायला भेटतात. 2018मध्ये आलेला चित्रपट आहे. एकदम जबरदस्त, एकदम खतरनाक चित्रपट आहे. 2 तासाचा चित्रपट आहे. तुम्हाला यूट्यूबवर तर नाही मिळणार, पण ॲमेझॉन प्राईमला मिळेल. यूट्यूबवर ते छोटे छोटे क्लिप्स आहेत. पण ह्या सगळ्या गोष्टीपासून अवेअर राहिलं पाहिजे. एखादं नवीन जरी ॲप्लिकेशन घेतलं ना, त्याला सगळ्या परमिशन देऊन टाकतो. आपल्या मोबाईलची, आपल्या गॅलरीची, आपल्या फोनची सगळ्या परमिशन आपण देतो. त्याचा विचार करतच नाहीत की त्याचं परमिशन दिल्याच्या नंतर त्या पुढच्या ॲप्लिकेशनवाल्याकडं काय काय जाणार आहे. आपलं सगळा डाटा जातो आपला. आणि ह्या गोष्टी किती घातक आहेत हेच या चित्रपटामध्ये आपल्याला बघायला भेटते. तुम्ही जाऊन नक्की बघा. आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा.